भंडारदरा आणि निळवंडे धरण हाऊसफुल, प्रवरा नदीला पूर. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या प्रवरा खोऱ्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे तांत्रिकदृष्ट्या भरली असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाच्या हाहाकारामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भंडारदरा परिसरात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. त्यामुळे भंडारदरा धरणाची पाणी पातळी 92.02% पोहोचली आहे. पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिलवे गेटमधून 7176 क्युसेकने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत असून प्रसिद्ध रंधा धबधब्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. भंडारदऱ्यातून सोडलेले हे पाणी निळवंडे धरणात झेपावल्याने निळवंडे धरणही 94.77% भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून निळवंडे धरणातून तब्बल 13,085 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. रविवारी झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्याची दाणादाण उडवून दिली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसाची आकडेवारी पाहिल्यास जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरमध्ये 92 मिली पावसाची नोंद झाली आहे, तर रतनवाडीत 123 मिली, पांजरे 61 मिली आणि भंडारदरा परिसरात 90 मिली पावसाची नोंद करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्यासह शाखा अभियंता सागर ढोकणे, वसंत भालेराव, बाळू खाडे आणि इतर कर्मचारी धरणावर तळ ठोकून आहेत. पर्यटकांची गर्दी आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक किशोर पवार आणि त्यांचे पथक चोख बंदोबस्त ठेवून आहेत. धरणातून होणारा विसर्ग आणि पावसाचा जोर पाहता नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झुंजार न्यूज. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.